ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। विजय उमेदवार गायत्री पिसाळ, विजय उमेदवार वीर मोरे। एक्सलंट आहे, व्हेरी गुड आहे, फक्त गुड आहे की ठीक आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे ते, आणि त्याच्यात काही रिमार्क लिहितील तुम्ही एबल आहात की नाही, ठीक आहे, आणि ते सही देतील. ते क्लासिफिकेटची सिग्नेचर राहणार आहे, त्याच्यानंतर इलेक्शन ऑफिसर आपल्या एचएम मॅडम राहणार आहे, त्यांची सही शिक्का घ्यायचा आहे, तुम्हाला तारीख घ्यायची आहे तिथे, आणि तो फॉर्म सरांजवळ जमा करायचा. संघटनेचा हा उद्देश आहे की शाळेमध्ये प्लास्टिक मुक्त वातावरण बनवणे आणि झाडं कोणी कापणार नाही याची काळजी घेणे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि विज्ञानाचे प्रयोग हे आम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेणार. आम्ही एक डिजिटल कोपरा करू आणि वर्ग सजवण्यात तुम्हाला मदत पण करू. इकडे तिकडे वेळेने फेकणार याची पण काळजी, फुलं न तोडणार याची पण काळजी. आमचं चिन्ह व्हॉलीबॉल आहे, तर आम्हाला बहुसंख्य मतांनी विजयी करा. विकास जनता पार्टीचा मेंबर तुम्हाला तर मी अभिनव, विकास जनता पार्टीचा मेंबर. तर आमच्या संघातून उभा आहे वर्ग 8चा विद्यार्थी प्रणव बाईसे. तर तुम्ही याला बहुमताने विजयी करून द्या. तुम्ही जर याला बहुमताने विजयी करून देसाल तर आम्ही तुमच्यासाठी खूप काही असे उपक्रम राबवूया आणि कार्यक्रम. आणि तेच नाही तर तुम्हाला जे पावसा त्रास होतो, गाळ चिखल वर्गामध्ये होतो, तो होते की तसं तुम्हाला भेटो किंवा अंडे. तर तुम्ही जर आम्हाला वोट करसाल तर जर आमच्या कॅन्डिडेटला बहुमताने विजयी करतात तर आमच्या अभिनव विकास जनता पार्टीचा पार्टी जिंकली पाहिजे. कोणती? अभिनव जनता पार्टी, अभिनव विकास. नाव दाखवतो.
विद्यार्थी मित्रांनो, आज त्या विद्यालया बाबा विद्यालय निवडा या ठिकाणी आणि त्या शालेय स्तरावरती निवडणूक आयोजित केली होती आणि 2 दिवस झाले आपण सर्वजण या कामामध्ये अतिशय व्यस्त होतो आणि अतिशय उल्हासाने आपण सहभागी झाला. त्याबद्दल सर्वात पहिले मी तुमच्याबद्दल अभिनंदन व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप मोठा धन्यवाद. त्याकरता सर्वांनी मी आपल्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय मन लावून आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सहकार्य केलं आणि जे काही या इलेक्शनचा जो काही परिणाम आपल्या समोर आता आलेला आहे तर त्यामध्ये सर्व सहभागी विजयी आणि जे काही अपोजिशन मध्ये राहणार आहेत त्या सर्वांना माझ्याकडून आणि विद्यालयाकडून खूप खूप शुभेच्छा. मी हे उमेदवार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचं खूप चांगलं काम केलेलं आहे. जरी आपण निवडून आलो किंवा नाही आलो तरी शाळेप्रती आपली एक कृतज्ञता राहणार आहे आणि शाळेकरिता मन लावून आपल्याला काम करायचंच आहे. मग एक तर काम करायचं पण आहे आणि जे निवडून आलेले आहेत हे काम करत आहे किंवा नाही याच्यावरही लक्ष ठेवायचं आहे. सर्वात महत्वाची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे. तर सगळ्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वप्रथम आपले सर्वात लहानशे सवंगडी जे आहेत वर्ग 5वा आणि निवडणुकीला उभे असलेले उमेदवार होते आरुष मते आणि सृष्टी मोरे. यापैकी विजयी उमेदवार आहे सृष्टी मोरे. सृष्टी मोरेनी समोर व्यासपीठावर यायचं आहे आणि खुर्चीवर स्थानापन्न व्हायचं आहे. वर्ग 6वा आणि आपले निवडणुकीला उभे असलेले उमेदवार होते कुमारी तनुश्री नांदणे आणि यश तायडे आणि यापैकी विजयी उमेदवार आहे तनुश्री नांदणे. धन्यवाद. मला निवडून येण्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार. पुढचा वर्ग आहे वर्ग 7वा आणि निवडणुकीला उभे असलेले आपले उमेदवार होते करण नांदणे आणि अनुष्का शिंदे. यापैकी विजयी उमेदवार आहे अनुष्का शिंदे. पुढचा वर्ग आहे वर्ग 8वा आणि निवडणुकीला उभे असलेले आपले उमेदवार नव्या शिंदे आणि प्रणव पारिसे आणि यामधून विजयी उमेदवार आहे प्रणव पारिसे. असे आता आपले सिनियर वर्ग 9वा त्याच्यामध्ये निवडणुकीला उभे असलेले उमेदवार होते जान्हवी कोथरकर गायत्री पिसाळ. दोघी बिचारा बेस्ट फ्रेंड एकमेकांच्या विरोधात उभ्या टाकल्या होत्या. विजयी उमेदवार गायत्री पिसाळ. उभे होते बघू आपला क्रम घेऊन येतो. डाव्या वर्गातून जे कोणी निवडून येणार आहे त्यांना पीएम पदाबद्दल म्हणजे पीएम पदी त्यांची नियुक्ती होणार आहे आणि ते वर्ग 10व्या वर्गातले राहणार आहे. सिनियर मोस्ट सिनियर पर्सन आहे ते आपल्या शाळेतले आता सध्याचे. स्पीच तयार ठेवाल मनातल्या मनात काय येऊन बोलतात ते.
पहिलं इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे. विजय उमेदवार वीर मोरे. आणि ज्या पक्षाचे विजयी उमेदवार जास्त त्या पक्षाचे मंत्री म्हणून नियुक्ती किंवा त्यांचा पक्ष कार्यकारी पक्ष म्हणून तो आता कार्यभार सांभाळणार आहे. अभिनंदन मतदान केलं, तुमचा पक्ष निवडून आलेला आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही त्यांच्याकडून अपेक्षा आहे ते तुम्हाला आता त्यांना सांगावं लागणार आहे. त्यांच्या मार्फत त्या सगळ्या आमच्यापर्यंत येतील आणि त्याच्यावर पुढे कारवाई होईल. ठीक आहे ना. मग तुम्हाला आवश्यक असणाऱ्या ज्या काही तुमच्या समस्या आहे त्या तुम्हाला याच्यानंतर या समितीपुढे मांडावं लागणार आहे. तर सर्वात सर्वप्रथम आपण जो सर्वात जास्त राज्यकारभार चालवतो, आपल्या शाळेचा राज्यकारभार चालवणार आहे, तर ते आहे पंतप्रधान पद. आज आपल्या निवडणुकीचे इलेक्शन कमिशनर आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय उषाटी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मंच मुख्य अधिकारी चीफ इलेक्शन कमिशनर यांच्या उपस्थितीमध्ये आता हा शपथ ग्रहणाचा सोहळा आपण पार पाडणार आहोत. त्याकरिता आपल्या या राज्यकारभाराचे शाळेच्या राज्यकारभाराचे जे प्रमुख पद आहे ते प्रमुख पद आहे पंतप्रधान पद. आणि या पंतप्रधान पदाची शपथ घेण्याकरिता मी वीर मोरे याला आमंत्रित करते. मोरे शालेय मंत्रिमंडळ गांभीर्याने प्रतिज्ञा करतो. मी माझ्या पदाची कर्तव्य पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पार पाडेल. आपल्या शाळेवर साधून शिक्षकांच्या स्वागत करायचं. अनुष्का शिंदे. चंदन शिंदे शालेय मंत्रिमंडळ क्रीडा मंत्री म्हणून ईश्वर साक्ष ठेवून गांभीर्याने प्रतिज्ञा करते की मी माझ्या कर्तव्य पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे जे काही तुम्ही खेळता, धावता, पळता आणि त्याच्यामुळे तुम्हाला इजा होतात, तुमच्या तब्येतीच्या काही तक्रारी असतात, तर त्या तक्रारी आपल्या आता नियुक्त केलेल्या मंत्र्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायच्या आहेत. आणि आरोग्यमंत्री म्हणून
आपला पदभार स्वीकारण्याकरिता मी कुमारी सृष्टी मोरे हिला आमंत्रित करते.